बातमी मुंबईतील रे रोड परिसरातील रहमताबाद कब्रस्तानाजवळ मोहरमच्या अशुरा मिरवणुकीत एक संशयास्पद प्रकार घडलेला आहे। मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना काही अज्ञात इसमांकडून संशयास्पद कॅप्सूल वाटले जात होते। या कॅप्सूलच्या सेवनाने काही जणांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। परिसरात भीतीचे वातावरण पसरले। का जागरूक महिलेच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। महिलेला या प्रकाराचा संशय आल्याने तिने कॅप्सूल वाटणाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा संबंधित व्यक्तीने हे इम्युनिटी बूस्टर असून आरोग्य सुधारण्यासाठी असल्याचा दावा केला। संशय आल्याने त्या महिलेने एक कॅप्सूल उघडून पाहिली, तेव्हा त्या कॅप्सूलच्या लाल रंगाची पावडर आढळली। त्यामुळे महिलेचा संशय अधिक बळावला। तिने वेळ न दवडता तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे। करड्या रंगाची पावडर त्या कॅप्सूलमध्ये दिसते आहे। हा सगळा प्रकार मुंबईतील रे रोड परिसरातल्या मोहरम मिरवणुकी दरम्यान घडलेला आहे। या मिरवणुकी दरम्यान सहभागी झालेल्या नागरिकांना काही अज्ञात इसमांनी संशयास्पद कॅप्सूल वाटल्या। कॅप्सूलच्या सेवनानंतर काही लोकांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। एका जागरूक महिलेच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई केलेली आहे। महिलेला या प्रकाराचा संशय आल्याने तिने कॅप्सूल वाटणाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा त्या संबंधित व्यक्तींनी हे इम्युनिटी बूस्टर असल्याचा दावा केला। मात्र संशय आल्याने त्या महिलेने कॅप्सूल उघडली, तेव्हा त्या एक पावडर असल्याची आढळून आली। महिलेचा संशय बळावल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली।